प्रचार संपायला अवघे काही मिनिटं उरलेले असताना शेवटच्या क्षणी बाईक रॅली काढून भाजप आणि शिवसेना महायुतीनं ओवळा माजिवडा सगळा परिसर जो आहे या परिसरामध्ये मोठी बाईक रॅली काढली होती। नुकती आता सांगता झालेली आहे। ज्या पद्धतीनं छोटा भाऊ मोठा भाऊ संपूर्ण राज्यामध्ये सुरू होतं की भाजपमध्ये महायुतीमध्ये छोटा भाऊ कोण मोठा भाऊ कोण, पण ठाण्यामध्ये ती परिस्थिती का जाणवली नाही? ठाण्यामध्ये आम्ही दोन्ही पक्ष जुळे भाऊ या भूमिकेमध्ये काम करत होतो आणि त्याच्यामुळे हातात हात घालून आम्ही सगळ्याच ठिकाणी प्रचाराची यंत्रणा ही राबवलेली आहे। आज ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचीच ताकद ही निश्चितपणे दिसून येते। प्रत्येक ठिकाणी घरोघरी हे महायुतीचे उमेदवार पोचलेले आहेत आणि लोकांचाही जनमत हे निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांनाच निवडून देण्याचं आहे। जागा किती मिळतील, फॉर्म्युला काय असेल यावरून संपूर्ण राज्यभर महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती, पण भाजप 40 जागांवरच लढणार हे इथं ठाण्यात आधीपासून निश्चित झालं होतं। ह्याचं गणित काय? मुळात याच्यामध्ये फक्त आमचं उद्देश आणि धोरण एकच स्पष्ट होतं की आपली जी विचारसरणी आहे, आपली विचारधारा आहे, ती विचारधारेचेच नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे। आज केंद्रामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने विकास चालू आहे ते विकासाचं काम ठाण्यामध्येही त्याच गतीने गेलं पाहिजे। आपली जी राज्याची प्रगती आहे तीच प्रगती ठाण्यामध्ये त्या प्रगतीला अजून गती भेटली पाहिजे, या दृष्टिकोनानेच हा निर्णय आम्ही दोन्ही पक्षांनी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांनी दोन दोन पाऊल मागे जात आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचीच सत्ता आणायची आहे या दृष्टिकोनाने निर्णय घेतलेला होता। एकही जागेवर वाद नाही अशी चर्चा झाली सगळी, पण यावेळेस भाजपनं जवळपास 5 ते 6 उमेदवार मुस्लिम बहुल भागात उभे केले। राबोडे असेल, मुंब्रा असेल, किती विश्वास आहे तिथे की तिथं सगळे उमेदवार जे आहेत ते निवडून येतील? यावेळेस सगळ्याकडे फिरत असताना मी एक लोकांचं जे जनमत बघितलं तर जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या नावानेच मतदान करायचं आहे। जो उमेदवार जो नगरसेवक आमच्या भागातला आमच्या प्रभागातला विकास करू शकेल अशाच उमेदवारांना निवडून देण्याची मानसिकता ही लोकांची असल्याकारणाने त्याही ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील हा विश्वास मला आहे। सुरुवातीला ठाण्याचे निवडणूक प्रभारी वेगळे होते, त्यावेळेस युती होईल की नाही जवळपास होणार नाही ठाणे महानगरपालिकेत असं चित्र होतं, पण तुमची ठाणे निवडणूक प्रभारीपदी भाजपच्या नियुक्ती केली गेली आणि एकदम युतीची बोलणी बैठक एकदम सुकर झाल्या। तर स्पेशली फक्त युती व्हावं म्हणून तुमची नियुक्ती केली गेली होती? नाही, हे संघटनात्मक निर्णय असतो, त्याच्यामध्ये प्रदेशाच्या स्तरावरतीच खरं तर हा निर्णय असतो आणि युतीच्या संदर्भातले निर्णय पण खरं तर प्रदेशाच्या माध्यमाने आमच्या लेवलला कळवले जातात आणि सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे हा दोन्ही पक्षांना, दोन्ही वरिष्ठांना, दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांना विश्वासात घेऊनच घेतला जातो। काय वाटतं किती जागा निवडून येतील? कारण का 2 पावलं मागे 4 पावलं पुढे सगळे गणित आहेत, सगळा प्रचार तुम्ही आता केलेला आहे, प्रचार संपतोय आता, किती जागा महायुतीच्या ठाणे महानगरपालिकेत निवडून येतील? आपण बघतोय की ठाण्यामध्ये फक्त आणि फक्त महायुतीचाच जोर दिसतोय आणि प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 33 पर्यंत सर्वच ठिकाणी महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी आणि त्याचबरोबर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जोर लावलेला आहे। लोकांचं मतही विकास करण्याच्या दृष्टिकोनाने या उमेदवारांनाच महायुतीच्या निवडून देण्याची मानसिकता, त्याच्यामुळे 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील। एक ठाणेकर म्हणून ठाणेकरांना काय आवाहन कराल की एक जास्तीत जास्त संख्येनं बाहेर येऊन लोकशाहीचा उत्सव जो आहे तो उत्सव साजरा करावा? मी खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्वच ठाणेकरांना एकच विनंती करीन की मतदान हा आपला लोकशाहीचा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये आपण सहभागी होत मतदानाला जास्तीत जास्त बाहेर पडावं। आपला हा अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर करत आपण योग्य उमेदवार निवडून देण्याची आणि आपल्या शहराच्या विकासाला जो गती देऊ शकेल अशा उमेदवारांना निवडून देण्याचं काम हे आपण येत्या 15 तारखेला करावं। नक्कीच ठाणेकरांना आम्ही देखील आवाहन करतो, जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडून आपला लोकशाहीचा जो अधिकार आहे, लोकशाहीचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये सामील व्हावं, अधिकार बजवावा आणि भविष्यात आपलं भविष्य कसं असेल, भविष्य आपण कोणाच्या हातात देतोय ते आपणच आपल्या व्यक्तीने निवडावं, जेणेकरून पुढे आपण मतदान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला याच लोकप्रतिनिधींना जाब विचारता येईल की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे, आमचा विकास कुठे गेला किंवा आमचा विकास होतोय की नाही, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला विचारण्याचा अधिकार देखील मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे।